ओम नमो भगवते वासुदेवाय. अध्याय 7. गरुडाने त्यानंतर विचारले, हे प्रभू, माणूस जाणते व अजाणतेपणी पापे करतो व भयंकर यमयातना सहन करतो. त्या यातना वाट्याला येऊ नयेत यासाठी काय करावे? संसार सागरात पापाने बुद्धी नष्ट होऊन, विषय वासनेने आत्मा नष्ट होऊन, भयंकर हाल अपेष्टांत बुडत गटांगळ्या खाणाऱ्या दुर्दैव दुःखी लोकांच्या उद्धारासाठी व त्याला सद्गती लाभावी यासाठी पुराणात सांगितलेले उपाय दयावंत कृपावंत होऊन सांगावेत. श्री विष्णू म्हणाले, हे गरुडा, मानवाच्या कल्याणासाठी तू विचारलेला प्रश्न मला आवडला. आता त्याच्या सद्गती व उद्धारासाठी मी सांगतो ते नीट लक्ष देऊन ऐक. याआधी मी पुत्रहीन पापी माणसाच्या दुर्गतीविषयी सांगितले आहेच. पुत्र नसणाऱ्या धार्मिक वृत्तीच्या व्यक्तीची कधीही दुर्गती होत नाही. ज्याला पुत्र नाही व तो व्हावा असे वाटते त्याने भक्तिभावाने शतचंडीच्या विधानानुसार हरिवंश पुराणाची कथा ऐकावी. श्रद्धेने शिवाची आराधना करावी, म्हणजे चांगली बुद्धी असणारा पुत्र जन्माला येईल. पुत्र पित्याला पुत्रामक नरकापासून वाचवतो. एक धर्मात्मा पुत्र संपूर्ण कुळाचा उद्धार करतो, सर्व लोक जिंकतो. वेदात सांगितले आहे की पुत्रमुख पाहून पिता पितृऋणातून मुक्त होतो. नातवाला स्पर्श केल्याने माणूस 3 प्रकारच्या ऋणातून स्पर्श होतो आणि यमलोक इत्यादी लोक ओलांडून पुत्र नातू यांच्यामुळे त्याला स्वर्गप्राप्ती प्राप्त होते. विवाहित पत्नीपासून झालेला पुत्र पित्याला स्वर्गलोकात पोहोचवतो, मात्र अवनरस पुत्र नरकाकडे नेतो. माणसाने हीन जातीच्या मुलीबरोबर विवाह करू नये. हे गरुडा, सुवर्णपतीपासून सुवर्णश्रीला झालेला औरस पुत्र श्राद्धदानाने पितरांना स्वर्गात पोहोचवतो, पण परक्याने दिलेल्या श्राद्धाने प्रेतसुद्धा स्वर्गात गेले त्याची गोष्ट मी तुला सांगतो, ऐक. त्रेतायुगात बभ्रुह नावाचा धार्मिक श्रद्धाळू राजा होता. तो दयाळू, सद्गुणी, चारित्र्यसंपन्न, धर्मनिष्ठ होता. एकदा तो घनदाट अरण्यात शिकारीला गेला. त्या जंगलात बऱ्याच प्रकारची हरिणे, पशु पक्षी होते. राजाने एक हरिण पाहिले व त्याच्यावर एक तीक्ष्ण बाण सोडला. तो त्या हरणाला लागला, पण ते हरिण बाणासह वेगाने अदृश्य झाले. ते जखमी अवस्थेत धावताना त्याचे रक्त जमिनीवर सांडत होते. त्या रक्तातून माग काढत राजा एका वनातून दुसऱ्या वनात आला. त्यावेळी तो खूप दमला होता. त्याला एक जलाशय दिसला. त्यात त्याने स्नान केले. कमळाच्या सुगंधाने थंडगार पाणी प्याला व प्रचंड वडाच्या झाडाखाली विश्रांतीसाठी थांबला. अतिश्रमाने त्या झाडाखाली राजाला झोप येऊ लागली. त्याचे डोळे मिटू लागले. त्यावेळी त्याला तहान भुकेने व्याकुळ झालेले, विस्कटलेल्या केसांचे, मळकट कळकट कुबड असलेले दुर्लभ असे प्रेत दिसले. त्या प्रेताला पाहून राजाला आश्चर्य वाटले. प्रेत राजाजवळ येऊन म्हणाले, हे राजा, आज तुमच्या दर्शनाने माझा उद्धार झाला. माझे प्रेतरूप संपले. मला परमगती प्राप्त झाली. तुमच्या दर्शनाने मी धन्य झालो. राजाने विचारले, तुझी अशी अवस्था कशामुळे झाली व ती कोणत्या कारणाने दूर झाली हे ऐकावयास मी उत्सुक आहे. तसे ते प्रेत म्हणाले, हे राजन, सुसंपन्न अशा वैदिश नावाच्या नगरात मी राहत होतो. मी जातीने वैश्य असून माझे नाव सुदेव आहे. मी देवांना नैवेद्य दाखवत असे, पितरांना पिंडदान करीत असे, ब्राह्मणांना विविध प्रकारची दाने देत असे, अंध पांगळ्यांना अन्नदान करीत असे. पण माझी ही सर्व कुकर्मे निष्फळ ठरली, कारण मला संतती नाही. मित्रबंधू आप्तेष्ट कोणीही नाहीत जे की माझी औदर्यदैहिक क्रिया करतील. तुम्ही माझी औदर्यदैहिक क्रिया करा व माझा उद्धार करा, कारण शास्त्रात राजाला सगळ्या वर्णांचा बंधू मानला आहे. तुम्ही माझा उद्धार करा, मी तुम्हाला अपार धन देईल. प्रेतयोनीतून अडकून पडल्यामुळे तहानभुकेमुळे मला जगणे असह्य झाले आहे. पण या वनात एकापेक्षा एक मधुर फळे आहेत, चविष्ट थंडगार पाणी आहे, पण मला यांचा आस्वाद घेता येत नाही. जर माझी औदर्यदैहिक क्रिया नारायण विधीने व त्यानंतरचे विधी वेदमंत्रांनी केले तर माझे प्रेतत्व नष्ट होईल.
वेद, मंत्र, तप, दान, सर्व प्राणिमात्रांवर दया, उत्तम शास्त्र ऐकणे, विष्णूची पूजा, सज्जन संगती या सर्व गोष्टी प्रेतयोनीच्या नाशासाठी असतात असे मी ऐकले आहे. यापैकी विष्णूची पूजा मी सांगतो. प्रामाणिकपणे जमवलेल्या 32 मासे सोन्याची नारायणाची एक प्रतिमा करायची. त्या प्रतिमेला 2 पिवळी वस्त्रे नेसवायची. आभूषणे घालून सुशोभित करायची. प्रतिमेला सप्ततीर्थांचे स्नान घालावायचे व तिला सिंहासनावर विराजमान करवायचे. प्रतिमेला पूर्वेला श्रीधर, दक्षिणेला मधुसूदन, पश्चिमेला वामनदेव, उत्तरेकडे गदाधर, मध्यभागी ब्रह्मदेव व महादेव स्थापन करून प्रत्येकाची गंधपुष्प दीपाने पूजा करायची. प्रदक्षिणा घालून अग्नी, तूप, दही, दूध इत्यादीने देवतांना तृप्त करावे. नंतर स्नान करून नारायणासमोर विधिवत औदर्य हे क्रिया करावी. क्रोध आणि लोभविरहित होऊन शास्त्रानुसार श्राद्ध करावे. त्यानंतर ब्राह्मणाला 13 पद दाने द्यावीत. शय्यादान द्यावे. प्रेतासाठी घनदाट दान करावे. राजाने विचारले, प्रेतघट कशा तऱ्हेने दान करावे त्याचा विधी मला सांग. इतर प्राण्यांच्या कल्याणासाठी प्रेताला मुक्ती देणाऱ्या घटदानाचा विधी मला सांगावा. प्रेत म्हणाले, महाराज, तुम्ही चांगला प्रश्न विचारलात. मी सांगतो ते आपण लक्षपूर्वक ऐकावे. प्रेतघट दान सर्व अशुभांचे नाश करणारे सर्व लोकांत दुर्लभ दान आहे. सोन्याचे घट बनवून ब्रह्मदेव, केशव, इंद्र, यम, महेश, वरुण, कुबेर इत्यादींना आवाहन करून या घटात एकत्र ठेवून त्यात दूध, तूप भरून भक्ती आणि श्रद्धेने ब्राह्मणाला दान करावे. हे केल्यावर बाकी शेकडो दानांची गरज नाही. या घटाच्या मध्यभागी ब्रह्मा, विष्णू, महेश यांना आवाहन करून पूजा करावी. पूर्वादी दिशांमध्ये आणि घटाच्या कंठस्थानी इंद्र, यम, वरुण इत्यादी लोकपालांचे पूजन करावे. गंध, पुष्प, धूप, चंदन यांनी विधिपूर्वक पूजा करून दूध, तुपासह त्या सोन्याच्या घटाचे दान करावे. त्या प्रेताबरोबर राजा बोलत असताना राजाचे सैन्य हत्ती, घोडे, रथासह राजाला शोधायला तेथे येऊन पोहोचले. राजाला महामणी देऊन त्याला नमस्कार करून औदर्यदैहिक विधीची पूजा पुन्हा एकदा विनंती करून प्रेत अंतर्धान पावले. राजाने नगरात पोहोचल्यावर प्रेताने सांगितल्याप्रमाणे त्याचे औदर्यदैहिक विधीने सगळे श्राद्ध केले. राजाने केलेल्या पुण्यकर्मामुळे ते प्रेतयोनीतून मुक्त होऊन स्वर्गलोकी गेले व त्याला सद्गती लाभली. ही पवित्र कथा जो ऐकेल आणि सांगेल ते दोघे पापी असेल तरी त्यांना प्रेतयोनी प्राप्त होणार नाही. ओम नमो भगवते वासुदेवाय. 7वा अध्याय समाप्त.